नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आणि आता ना संध्याकाळचे 5:30 वाजले, पूर्ण ढगाळ वातावरण आहे। हे बघा, पाऊस आला ना तरी थोडा वेळ पाऊस येतो जातो, ऊन असतं तरी थोडा वेळ ऊन असता जाता, पूर्ण दिवसभर ना ढगाळच वातावरण असतं। तर आज ना आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे माहिती का? तर आज आता सगळे बघा, गणेश चतुर्थी ते संपली आणि आता भागवत चालू झालाय। तर मम्मी गेली होती कुठेतरी वाडीत, तीच काहीतरी होती, तिकडे गेली होती। तिकडे येताना ना मम्मीला एक भाजी भेटली, ती आम्हाला पूर्ण पावसाळ्याभर भाजी भेटलीच नाही। तर त्याची सगळी आता रेसिपी तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि ती भाजी ना पूर्ण बोलतात ना नशिबाने भेटते म्हणून। तर बघूया आपल्याला त्याची रेसिपी वगैरे, तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे बघायला मिळेलच। आणि मी आता हा व्हिडिओ ना आमच्या कुंपणातून चालू केला आहे बघ। आणि इकडे काय माहिती आहे का, आमची नारळी नाही ना इतकी धरली आहे ना, जाम धरले, पूर्ण दर दिवशी काय सारखीचे नारळ पडत राहतात का, आता काय माहीत नाही। हे बघा इतके एवढे सारे आहेत। आणि तरी पण मम्मीने कोणाला देऊन टाकला, आणि काय कोण येतात त्यांना, आणि आम्ही पण दररोज खातच राहतो ते शेळी तिथलं पाणी वगैरे। तर असं काय आहे। आणि मागे बघू शकता, मागे ना ह्या साईडला पण आमची केळी पण धरलेली आहे। केळीची हाईट बघा केवढीशी आहे, ती छोट्याशा आहे त्या केळी, आणि इतकी धरली आहे ना, मम्मीने याला पण असं लावून ठेवलं आहे। माकडा पण आमच्याकडे जास्तच, माकडांपासून त्यांना दिसू नये म्हणून या सगळा करून ठेवलेला आहे। आता काय माहिती राहत आहे का नाही, पिकं पर्यंत हे सगळे दिसत नसले बघा, एवढे मोठे आहेत। तर मम्मी आता ही काय बिझी आहे, फोनवर बोलताय बापू सांगा, आणि नारळ आणताय। अरे ये आता, काय बाबा रे, काय नव। तर ही एका जिजा आलं तर पण आता घेऊन जातो, तर आणि आपण हे मस्तपैकी फोडूया। इथं एक आहे एक, आणि आता घेऊन जातो। दर रे फोडून ला, जिजा तिकडे गेले पण हे तोडताय, आता फोडताय, तोडताय म्हणतो फोडताय। हाय असेल काय आधी त्याच्यात पण पाणी असेल वाटत आहे ना। बघूया आता किती भेटतंय एका नारळात पाणी, तर आपणच पडून गळून पडतं। ती फांदी सुकली, माकडाने घेतलं नाही। ती फांदी पेचली म्हणून तर पडलं, नाही तर पडलं नसतं, बाकीचं येत ना। बाकीचा दाखवते मी तुम्हाला, हे बघा भरलेली आहे म्हणा तशी, पण काय माहिती आता कसं गळतात। सुकलेली फांदी म्हणून वाटतं, आता बघू किती भेटतात नारळ। आता हे शेळा खाऊन संपून गेलं आपलं, एक बॅचना टाकून दिला ना खाली। वाव, तरी भरपूर आहे रे। मला नाही आहे थोडीशी मस्त, हे बघा मम्मी चमचा नाही आहे ना। हे दुसरा फोड बघू, हे दुसरा बघा। आम्हाला जेवढं खाल्लं ना, मला एका दुसरं भेटली असली तरच ना, आणि हे सगळं पाणीच। अरे पडलं म्हणून नाही, तयार नाही ते आहे थोडी। हे वरच्या वर एकदम पातळ असं एक पापुद्र आहे, हे बघा। आता काय मम्मी मोठा वाला आण घे, बारको नको। आणि हो एक आता फोड बघू, हो बारको आहे रे, त्याच्यात नसत काय। जिजानी पण फोडू सुरुवात केली, तिकडे आवाज येत आहे। एक तर फोडून झालाय, मस्त आहे बघा, एवढा पाणी भेटला। आणि इथे थोडी हाय मलाई, आणि इकडं तर दुसरं फोडताय बापू, शेळा। बघू, तर चला आपण पण खाऊया। आणि बघूया मम्मी कधी भाजी बनवत आहे ती, तर तेव्हा तुम्हाला दाखवते रेसिपी। मशरूम ना, अळंबी भेटलीत मम्मीस, ते नशिबाने भेटतात म्हणतो ना भाजी, ती भरपूर पावसाळा गेला, वाटलं पण नव्हतं भेटल अशी, पण ती भेटली आहे। जरा मस्त ताव मारणार त्या मशरूमच्या भाजीवर। काय का लागे माळवसा का, माळवत चालू झाल्यात ना,
पण ही पावसात ना अगोदर भेटायची ना गे? हा आधी एवढी? होती ती आळंबी आणि आता रोना हा? आता ही महागवसा अडकला माझ्या. मस्त पाणी पण पिऊया अगदी. ह्या वाटग्यातला का काय तर आणखी ह्याच्यात मला जास्त हवी होती. अजून हवी होती हा, पण नाही एवढी तर काय. कोवळा आहे रे. तर ती जी अळंबी ना त्याला आम्ही आमच्याकडे रोवना बोलतो. तर त्याची मस्तपैकी भाजी आता खाणार आहे रात्री. बघूया आता कशी रेसिपी मम्मी बनवत आहे ती. मम्मी ना हे बघा, हे मी म्हटलं होतं ना रोवना आणलेत म्हणून, ते हे आहेत आणि काय फुललेले आहेत काय कळलेच आहेत. तर कुठं भेटले की तू? आम्ही तिथेच गेलेलो होतो ना, हां ते आम्ही 5-6 जण होतो, 7 जण होतो. मग काढला नाही आणि घेतलेली आम्ही एवढी वाटून 7 जणांनी. 7 जणांनी. तर एवढा वेळ भेटलाय आपल्याला, बस ते झाली आमचे घास. हा बस झाले. ही बघा काय काय आहेत ना, ही बघ कळी आहेत छोटीशी. आणि ह्या बघा कसला येतात, केवढा खाली खालपर्यंत की कुणी काढला नाही एवढा या काय मातीतला. टाकून काढला. बाबा ह्या बघा काय येतात. धकटी आणि काकू गेली आम्ही. जास्त फुललेली ही करत नाही ना गे? हा, चांगले असतात, कळत होतं ना तर. नाही पण मग शाप फुललेले असतात ना, त्याच्यात ना काय आपले असतात. खराब असतात ना खराब जास्त. हा चल हे टिकर क्लीन करता यावं स्वतः. किती क्लीन केलं तरी पण नाही, माती बघा ही असतात असतात. पण काय नाही, चांगलं लागतं आता. मातीतली तर असतं ती बुलबुटीत लागतात माशासारखी ना. छत्री आहे ही, छत्री. आता मस्त बनवून घेऊया. इस्ते पेटवला नाही, बाहेर पाऊस पडतात रिमझिम रिमझिम. आयुष्य आधी चष्मा लावला नाही, मम्मीच लागला डोका दुखता ते चष्मा लावला नाही. आता एका व्हिडिओमध्ये बोलले होते की चष्मा काढायला चाललोय आम्ही, ते चेक सगळं करायचं होतं, डोळे चेक करायचं होतं, डोकं वगैरे दुखत होतं ना तिचा, त्यामुळे आता चष्मा लागले मम्मीच. बारीक करताय, धुवून झाली. किती डगरीच होते. तर ह्या बघ ना आधी केवढी मोठी काठी आहे ही. मला वाटतं ह्या एवढाच फक्त माझं वाटतं वरती माझ होता. दिसली पण माझ काढू जाऊन भीती वाटत. मी नाही म्हटलं मरून जाते. त्याच्यात काय ते हे असतात ना साईडला, याच्यात काय जीवाणू असतात ना गे, साप याच्यात नाही छोटे छोटे ते वारुळात ना. साप असतात ना ते चुडिया म्हणून असतं. हा रोवनाचे किती प्रकार असतात गे? बारीक चितळ असतात आणि ही रोवणं असतं. मग ते काय ते कानळिया, ते माझ पण नाही माहिती. कानळिया बिनळिया ही खरी रोवण आहेत ना, म्हणजे म्हाळवसा आता म्हाळवसा म्हाळात नाही नाही भेटली ना, येत. त्यामुळे मम्मी म्हणतात म्हाळवसा. म्हाळवसा म्हणतात. हे बघा हे एवढाच फक्त होता वरती, आणि हे एवढा नाही मातीत होता पूर्ण एवढा भाग. आम्ही 5-7-8 जण होतो ना, एवढी काढलेली, एवढी घेतली. मी थोडीच घेतलो कारण आज सोमवार आहे, मंगळवार आहे म्हणून आज नको म्हटलं बाजार असेल ते. चल आता मस्त जरा आता ह्या कर फोडणी टाक. आता ही बारीक बारीक चीज करून बघा, अशी करून घेतला नाही. आणि कापूस लागते ना गोल गोल. आता टाकून घे शिजायची. तर चुलीवर कढई ठेवलेली आहे, मस्त तर तापली आहे ती. तेल नाही म्हटलं, होतला त्या तेल पण म्हटलं. अच्छा आता ही लसूण आहे, 2-3 तरी 4-5 तरी लसूण होतं का, बारीक केला ना अजून. आणि आता काय टाकूचं आहे, तिखट पहिल्यांदा. तिखट टाकतो. हा हे बघ आधी गोड मसाला की आधी तिखट कुठला पण चालता काय? काय झाली तुझी मग काय झाले दखल. तर गोडा मसाला आहे, याच्यामध्ये सगळा कांदा खोबरा सगळं हे मिक्स करून वाटतंय आणि हे टाकून दिला. तर मम्मी पहिल्यांदा टाकलं तेल, नंतरला लसूण आणि
या सगळा उलटा सुलटा टाकला नाही घाय मग गोडा नाही टाकलेला. गोडा मसाला टाकायचा. गोडा मसाल्यामध्ये जे खोबरा कांदा वगैरे असतं ना तर त्याचा हे आहे सगळा करून ठेवलेला आहे आठवड्याभरासाठीचा. आणि तिखट टाकलं ना 4 दिवसात आमका लागता खोबरा कांदो गरम मसाल्याची बुकी धन्याची बुकी आणि हळद. हां आणि मग हे टाकलं काय गे हा, टाकली टाकली. हळद काय याच्यामध्ये असतात ऑलरेडी पण थोडीशी टाकूची आता म्हणून टाकताय. आणि मस्त हे बघा हे टाकून काय ती अळंबी ते पण टाकून ठेवलं नाही टाकलं नाही त्याच्यात. मसाला कमी झाला जरा तिखट हवी. कोकम पण टाकलं. हा कोकम टाकलं. कधी टाकलं. मसाला टाकला ना तेव्हा कोकम टाकलं. मी काय केली या चुलीवर नाकत जमत नाही ते गॅसवर स्लो करून एकच होता. आता पाणी पाणी किती जरा टाकलं. मस्त कलर आला गे. कलर आता मीठ टाकतो. तुम्ही नाही खाणार सोमवार. मस्त ढवळायचा. तेल सुटलं येत आहे. मस्त वाटतंय कलर भारी वाटतंय बघा ना. पाणी थोडा टाकूया कारण ह्याचा पातळ पण करून लोक खातात पण आम्ही नाही कधी पातळ करत. का नाही करत. भाजी करूची ही भाजी करतो तुम्ही दोघं खावा. लय भारी. आता खायचे थोड्या वेळानं शिजू दे आता थोड्या वेळ. 5 minutes later. हे बघा 5 मिनिटं नाही 2-3 मिनिटं झाली फक्त कारण की एवढं मोठं उठते व्हाय खाली ते लगेच शिजली पण ते पाणी आटला पण तर आता खाली उतरत आहे. काय लाकडा पेटतच बघ. आता मस्त जेवूया थोड्या वेळानं. बाकीचा करून घे काय ताटाने. तर मस्त मम्मीने दिवस वाढला नाही इकडं सगळ्यासनी. इकडं भात आहे हे डाळीची डाळ आणि ही भाजी आपण मस्त मगाशी बनवलेली. तर चला वाजलं किती कारण की लवकर जेवचं आहे. पप्पू जायचं आहे भजनात जिकडं तीत काय तर आहे ना तिकडंच भजनात जाता येणार आहे आता. त्यामुळं खाय आहे जरा पटापट जेवून घेतो मस्तपैकी. या जेवायला तुम्ही पण. बघ भाजी खाऊन सांग रे कशी आहे ती. चांगलीच असते अळंबीची भाजी सगळ्यांना माहितीच आहे. बघा तिखट नाही झालं जास्त. मस्त आहे. माझी फेवरेट भाजी. एक नंबर झाले. आता जिरला पण खाऊन शूट करता करता. तर आपण हा व्हिडिओ इथे संपूया. तर व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्कीच सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओमध्ये भेटू आता आपण. बाय.